हॅलो स्टुडंट्स, आज एक कविता बघूया. वर्ग 5वा. कवितेचं नाव आहे सैनिक. नेहमीप्रमाणे तिला आपण गाऊया सुंदर चालीत. नाही स्वतःची चिंता, उभे सैनिक सीमेवर, देशाचे रक्षण करत, झेलीत गोळ्या छातीवर. नाही स्वतःची चिंता, उभे सैनिक सीमेवर, देशाचे रक्षण करत, झेलीत गोळ्या छातीवर. आहात तुम्ही म्हणून जगतो आम्ही आरामात, आहात तुम्ही म्हणून जगतो आम्ही आरामात. चिंता करता देशाची, न गुरफटता नात्यात, नाही जुमानत कधी ऊन पाऊस वारा. तुमच्यामुळेच आहे आज सुरक्षित भारत सारा. नाही स्वतःची चिंता, उभे सैनिक सीमेवर, देशाचे रक्षण करत, झेलीत गोळ्या छातीवर. तर ही होती कविता. आता बघूया कवितेचा अर्थ. सैनिक. सगळ्यांनाच माहीत आहे, सैनिक हा आपल्या देशाची रक्षा करतो. सैनिक हा सीमेवर लढतो. सीमा, दोन देशाची सीमा जिथे असते तिथे सैनिक स्वतःची चिंता न करता देशाचे रक्षण करतो. आपल्या छातीवर गोळ्या घेऊन ते देशाची रक्षा करतात. आणि सैनिक आहेत म्हणूनच आपण सर्व आरामात जीवन जगतो. सैनिक नेहमी देशाची चिंता करत, कधीही ते कुठल्याही नात्यात गुरफटत नाही. तुम्हाला माहितीच आहे, प्रत्येकाला प्रत्येक नातं असतं, पण सैनिक हा कुठल्याही नात्यात न गुरफटता प्रत्येक दिवशी देशासाठी लढण्यास आणि सगळ्यांसाठी लढण्यास तयार असतो. कधी ऊन पाऊस वारा या सर्वांमुळे कधीही सैनिक थांबत नाही. आज सैनिकांमुळेच सर्व सर्व भारतातील लोक सुरक्षित आहेत. तर हे होते या कवितेचे अर्थ. आता आपण बघूया शब्दार्थ. गुरफटणे, अडकणे. गुरफटणे म्हणजे अडकणे. न जुमानणे म्हणजे पर्वा न करणे. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न अ. स्वतःची चिंता न करता देशाचे रक्षण कोण करत आहेत? उत्तर. स्वतःची चिंता न करता देशाचे रक्षण सैनिक करत आहेत. भारत देश सुरक्षित का आहे? भारत देश सैनिकांमुळे सुरक्षित आहे. कवितेच्या ओळी पूर्ण करा. नाही स्वतःची चिंता, उभे सैनिक सीमेवर, देशाचे रक्षण करत, झेलीत गोळ्या छातीवर. नाही जुमानत कधी ऊन पाऊस वारा, तुमच्यामुळेच आहे आज सुरक्षित भारत सारा. थँक यू.